सो हॅलो माय लवली व्ह्युअर्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कारण माझ्या लास्ट व्लॉगमध्ये पण खूप कमेंट्स वगैरे असे आले होते की तुम्ही तुमच्या लाईफबद्दल शेअर करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल, आम्हाला काही शिकायला मिळेल. तर मला असं वाटतं अजून तुम्हाला थोडंफार काही शिकायला मिळत असेल. मला असं वाटतं की मुलींसाठी ते अलर्ट राहतील त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी. जसं काय मी तर म्हणेन एकदम सिम्पल कोणी राहू नका. सिम्पल जर तुम्ही राहिलात ना, तुम्हाला निराशाच हाती लागणार, अजून काहीच नाही. तुम्ही तुमचे जे स्वप्न वगैरे आहे, जे तुम्हाला हवं आहे ते कधीच नाही मिळणार. म्हणून सुरुवातीपासूनच एकदम स्ट्रॉंग राहा तुम्ही. पहिली गोष्ट तर जे माझ्यासोबत झालेलं आहे, जे काही पण, तर माझा स्वभाव असा आहे ना, पहिला मी खूप शाय होती माझ्या टीनेजमध्ये वगैरे. पहिला मी पण माझ्या आईसोबत कुठे बाहेर जायची, तिच्या फ्रेंडच्या घरी वगैरे, तर मी शांत असायची. मी खूप शांत आणि शाय होती. तर मी त्यांच्या आईसोबत जायची तिच्या फ्रेंडच्या घरी वगैरे, तर बसायची. तर तिची आईचे फ्रेंड्स बोलायचे की अरे तुझी मुलगी तर बोलतच नाही काही, जेव्हा पण येते एकदम शांतच बसलेली असते, तुझी मुलगी मोठी आहे का, सगळे असेच बोलायचे आईला. खूपच मी शांत, म्हणजे खूप शाय होती मी. आणि कधी फंक्शन असायचं, आजी ते मी राहत होती, ते फंक्शन वगैरे असायचं, तर बाजूला सगळे डान्स वगैरे करायचं. मला पण असं खूप वाटायचं की मी पण नाचू नाचू नाचू, पण मला ना खूप लाज वाटायची, पण मी नाचायची वगैरे नाही अशी. आणि मनात तर खूप असं वाटायचं की मी डान्स करू. मग अशी आजूबाजूला अशी बघत राहायची, पण मी नाचायचीच नाही. खूप लाजायची मी. तुम्हाला हे सांगेन की जर तुमचं लग्न झालं, त्याच्यानंतरची जी लाईफ जर्नी आहे तुमची, तर तुम्हाला जर हवं असेल लाईफमध्ये, तुम्हाला काही स्वतःच्या गरजा असतात आपल्या, हे हवं आहे किंवा ते हवं आहे आपल्याला, तर तुम्ही लाजू नका. तुम्ही बिंदास मागा त्यांच्याकडनं, न लाजता. तर माझ्यासमोर असं झालेलं आहे ना की मी एवढी ज्वेलरी घेऊन गेली होती लग्नाच्या नंतर. जसं गळ्यामध्ये चैन बोला, कानातले एवढे, हातात अंगठ्या असायच्या माझ्या, पूर्ण बोटामध्ये माझ्या अंगठ्या असायच्या सोन्याच्या, गळ्यामध्ये 2-2 चैन्स वगैरे. तर माझ्यासोबत असं झालं आहे ना की चैन घालायला दे मला आज, तर बाबा मी दिली. असा माझा स्वभाव होता. म्हणजे मी म्हणते ना, असा स्वभाव नका ठेवू कोणीही. म्हणजे माझा स्वभाव मी खूपच भोळ्याप्रमाणे मी राहायची. की हातातल्या अंगठ्या माझ्या काढून घेतल्या, मग माझा सोन्याचा हार, खूप म्हणजे ज्वेलरी माझी अशीच गेली. आपल्या वस्तू सेफ ठेवा सोन्याच्या. कोणीही मागितलं, कितीही त्यांना गरज असेल ना, तर आपली वस्तू देऊ नका, प्लीज नका देऊ. ते तुम्हाला परत कधीच नाही मिळणार. जेव्हा अतिथी झाल्याच्या नंतर माझ्या कानामध्ये ना अशा मोठ्या रिंगा असायच्या. तर मला असं बोललं गेलं की तुझ्या या रिंगा दे, तुला मी मूव्हीला घेऊन जाईन. मला काय माहिती, मी असं जस्ट काढले आणि दिले, आणि मूव्ही तर काहीच नाही. आणि काय म्हणजे तुम्हाला तर सांगू. आणि माझे LICचे पैसे आले होते, ते सुद्धा घेतले जबरदस्ती. दे, मी हे काम चालू करेन, मी ते काम चालू करेन. मग पहिली गोष्ट तर मी असं का ऐकत गेले की मी बोलली बघ, आपलं माणूस आहे, आपल्याला माहिती आहे, आपण त्याच्यावर ट्रस्ट ठेवणार. ती समोरची व्यक्ती आपल्याला नाही धोका देणार. जो बोलतोय आपण त्याच्यावर ट्रस्ट करतो का, ते आपला माणूस म्हणून आपण ट्रस्ट ठेवतो. आपण काही न विचार करता सगळ्या गोष्टी देतो. आपण पैसे मागितले ते आपण देतो, पण ते, आणि घरामध्ये सगळ्यांचा खर्च हे सगळं करता माझ्याकडे काहीच शिल्लक नाही राहिली शेवटी. आता वाटतं ना यार, खरंच मी माझे ना 20-21 वर्ष फुकट घालवले, खरं सांगते. तर तेव्हाच मी या सगळ्या गोष्टीवरती थोडंसं हे केलं असतं ना. पण ॲक्च्युली आपलं जेव्हा लग्न होतं ना, आपण बोलतो आपल्या मुलांसाठी आपण जगतो, जाऊ दे आज ठीक होईल या उद्या ठीक होईल असं विचार करतो. पण जी गोष्ट एकदा जर माणसाचा स्वभाव असा असतो ना, त्याला आपण कधीही चेंज नाही करू शकत. त्याला कितीही वेळ द्या तुम्ही लाईफमध्ये, कितीही टाईम द्या, तो माणूस तसाच राहतो. म्हणून कोणालाच टाईम नका देऊ त्यांच्या स्वभावासाठी, या ते चेंज होतील, ते कधीच चेंज नाही होत, ते तसेच राहतात. मग तुम्ही स्वतःचा विचार करा. तर घर सांभाळणं आणि जॉब हे सगळं कसं मॅनेज करणं, हे जिम्मेदारी, मुलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावरच, आपल्याला माहिती आहे आपल्यालाच करायचं आहे ना. मग हे सगळं का आपल्याला माहिती आहेत, आपली स्वप्न खूप मोठी आहेत, आपल्याला हे करायचं लाईफमध्ये, ते करायचं आहे. तर हळूहळू आपल्यामध्ये ते स्ट्रगल करण्याची ताकद आपोआपच येते. आणि जॉब करणं, मग घराचं सगळं करणं. ॲक्च्युली आता
आत्ताचं कसं वातावरण ना, आताची हजबंड वाईफ हे दोघे मिळून जॉब पण करतात आणि घरातली पण कामं करतात. पूर्वी असं नव्हतं की दोघं मिळून कामं करायचे. दोघं कामं करत असेल घरातली तर थोडं पण काम सांगितलं तर हां बायकोचा बैल आहे वगैरे असं बोलायचे घरातले. मेन तर त्यांच्या घरातले लोकच असे बोलायचे. पण आताची लाईफस्टाईल पूर्ण चेंज झाली. घर हे दोघांचं आहेत, मुलं हे सगळं संसार त्या दोघांचा असतो. हे दोघांनी मिळून केलं पाहिजे, ना की फक्त एकटी लेडीजनेच केलं पाहिजे. तिच्यावर सगळा भार का? लग्न झालं म्हणून तिनेच जेवण बनवायचं, तिनेच सगळं करायचं का? तिचं आयुष्य जन्माला आले ती फक्त भांडी घासायला तुमच्या घरामध्ये, तुमची कामं करायला नाही ना. तुमची पण काही स्वप्न आहेत की दोघांनी मिळून आपला संसार केला ना तर तुमचा संसार खूप मस्त टिकेल. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर ती कधी नाराज झाले तर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ती आज नाराज का आहे. तुम्ही तिला जाऊन विचारा की काय झालेस. तुम्ही स्वतःहून विचाराल ना तिला तर तिला इतकं बरं वाटेल. जर तुम्ही तिला 10% पण तिला तुम्ही प्रेम दिलं ना त्याच्यापेक्षा 100% ती तुम्हाला देईल रिटर्नमध्ये. म्हणून स्वतःच्या बायकोवर प्रेम करा, तिची केअर करा. ही तुमच्यासाठी तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेस आहे खूप जास्त. जर ती एकटीच करत राहिली ना तर तुमची लाईफ कधीच पुढे जाणार नाही ना. तुम्ही कधी खुश राहू शकणार लाईफमध्ये. म्हणून दोघांनी मिळून केलं तर जास्त बेटर होणार. आणि माझं असं झालं ना की मी एकटीच करते सगळं. घराचं पण करते, बाहेरचं पण करते, जॉबला जाऊन मग मुलांचं जेवण, घर सांभाळणं, वीकमध्ये एकदा सुट्टी आहे तर ती सफाई करणं, मुलांच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे या किंवा काय आहे ते एकटीच अटेंड करणं नेहमी प्रत्येक टायमाला. ती स्वतःला मी हॅबिट करून घेतली ॲक्च्युली की मलाच करायचं. ॲक्च्युली ना समोरच्या माणसाला बोलून ना माणूस इतका वैतागून जातं ना की आता माहिती आहे बाबा हा माणूस काय करणार नाही आहे, आपल्यालाच करायचं आहे. दुसऱ्यांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपलं डोकं खराब करण्यापेक्षा आपणच केलेलं बरं. फक्त मग तशा व्यक्तीला इग्नोरच करायचं, आपलं काम करायचं, आपल्यावर लक्ष द्यायचं, स्वतःवर प्रेम करा. पहिली गोष्ट जर स्वतःवर तुम्ही प्रेम करत असाल ना तर तुम्ही अजून सुंदर दिसाल. का मी तर स्वतःवर प्रेम करते म्हणून मी स्वतःला एकदम मेंटेन ठेवते. म्हणजे तुम्हीही स्वतःला मेंटेन ठेवू शकता. घरातलं काम आहे या स्ट्रेस आहे या सगळ्या गोष्टीमधून स्वतःवर पण लक्ष ठेवा जरा. कारण आपल्या स्ट्रेसमुळे काय होतं ना आपल्या फेसवरती ते इफेक्ट येतो. स्ट्रेसमुळे आपले डोळे, सगळ्यात पहिलं तर आपले डोळे जे आहे ना त्याच्यामुळे एकदम दिसून येतं की हिला स्ट्रेस आहे. म्हणून जे पण स्ट्रेस आहे ते थोडं कमी करा. मुलांना कुठे बाहेर जसे ते लोक लहान होते तसं त्यांना कुठे बाहेर घेऊन जायचं आहे मग माझ्या आईला मी बोलवणार की आई तू ये, आज इथे जायचं आहे, मूव्हीला जायचं आहे ह्यांना घेऊन मुलांना. मग आई येणार, मग आम्ही मूव्हीला जाणार, आई, मी आणि माझी मुलं. मग मॉलमध्ये कधी ऑबेरॉय मॉलमध्ये 3rd फ्लोअरवरती लहान मुलांचं असं गेम्स आहे, खेळायसाठी आहे. ऐशू लहान होती तेव्हा. मग आई आणि आम्ही लोक जायचो. मग ऐशूला खेळणं, त्याची फोटो वगैरे काढणं. मला खूप आवड होती पहिल्यापासून फोटो काढणं वगैरे. काय मेमरीज आहेत ते कॅप्चर करणं, व्हिडिओ शूट करणं वगैरे. तर अदिती पण लहान होती तर तिचे मी एक स्पेशल वेगळे फोटो ॲल्बम बनवला. मग मोनूचा वेगळा ॲल्बम आहे, ऐश्वर्याचा वेगळा ॲल्बम आहे. मला खूप आवड होती फोटोशूटची वगैरे. तर मी सगळे असे मुमेंट्स आहेत ते त्यांचे कॅप्चर करून ठेवले. ते आता बघतात तर त्यांना खूप म्हणजे आवडतं असं. सो कुठेही जायचं असेल, फॅमिली फंक्शन आहे तर त्यांच्या आईसोबत जावा, त्यांच्या फॅमिलीसोबत एकटंच जावा मुलांना घेऊन. कुठेही काही फंक्शन असेल, बड्डे पार्टी आहे, लग्न आहे, काय एकटंच अटेंड करा त्यांच्यासोबत जाऊन. मुलं आणि मी म्हणजे पहिल्यापासूनच ही सवय आहे. माझ्यासाठी नवीन नाही आहे, त्यामुळे मला ही सवय झालेली आहे. ही स्वतःला मला माहिती आहे. माझ्या मेंटॅलिटी अशी करून ठेवली ना मी, मला माहिती आहे मला कुठेही जायचं तर मला एकटंच जायचं आहे. त्यामुळे इतकी आदत झाली. एकटं पहिला पण एकटं, नंतर पण एकटं, ती आदतच झालेली आहे मला. त्यामुळे मला काही वाटत नाही आहे. तर खूप पहिला एक माझ्या 2nd ब्लॉगमध्ये मला कमेंट आलं होतं की तुझे हजबंड कुठे सांगा, माहीत नाही आता त्याचं नाव मला. तो मी जेव्हा पण ब्लॉग बनवायची ना तेव्हा तो नेहमी मला कमेंट करायचा, तुम्ही आता सोशल मीडियावर आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायलाच हवं, तुम्ही सांगा. पण मी तेव्हा थोडंसं इग्नोर करत होते. मी बोलली या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांसमोर मांडणं म्हणजे खूप माझ्यासाठी तर म्हणजे अवघड होतं थोडंसं की मी कसं सांगू त्यांना या सगळ्या गोष्टी, की कोण काय बोलेल वगैरे. तर मी म्हणेन तुम्हाला आणि स्वतःला मेंटेन. आणि जेव्हा पण मी आईकडे वगैरे जायची ना लोक लहान असताना तर माझा फेस एकदम छान ग्लो करायचा. तिकडे गेलं काय स्ट्रेस नसायचं मला. सुट्ट्यांमध्ये इकडे यायचं तर माझा मूड एकदम ऑफ होऊन जायचा. आणि मग इकडे आले ना माझा चेहरा एकदम डल होऊन जायचा. आणि मी सारखी मिररमध्ये बघायची मग की आज मी अशी का दिसते, अशी का दिसते.
की इकडे आले की माझा चेहरा एकदम डल होऊन जायचा, आईकडे गेली की एकदम माझ्या फेसवर ग्लो असायचा, मी खुश असायची किंवा स्ट्रेस नसायचं. मी इथे रडकासा चेहरा होऊन जायचा, मला आज जायचं आहे म्हणून ना आतून मला मन भरून यायचं. मग मी येता येता एकटीच अशी ऑटोमध्ये ना सगळा विचार करायची की यार एक दिवस असा येईल ना खरंच की मी माझ्या आईसाठी हे करेन, मी माझ्या आईसाठी ते करेन. पण मला मी तुम्हाला सांगू ना, करताच नाही आलं, कारण का मुलं घर हे सांभाळण्यामध्ये माझं अर्ध आयुष्याचं असंच निघून गेलं. मी काय तिच्यासाठी नाही करू शकली. तिने माझ्यासाठी खूप केलं, मी तिच्यासाठी काय नाही करू शकले. आपली आई पण जर हा व्हिडिओ बघत असेल तुझ्यासमोर नाही मी एक्सप्रेस करू शकत या सगळ्या गोष्टी. तुझ्यासाठी बोलते मी आई, हे सर्व तुला असं वाटत असेल की तुझं ऐकत नाही आहे, असं काही नाही. पण तू नाही समजू शकत आहेस मला, मी कसं तर सांगू मला हे सुद्धा कळत नाही आहे. मग तुझी आठवण येते मला, तुला असं वाटतं की तुझ्यावर मी प्रेम नाही करत आहे किंवा असं काही नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी सांगणं ना खूप कठीण आहे माझ्यासाठी, खूप कठीण आहे. म्हणून मी सांगेन तुम्हाला की ज्याच्या संगतीनं तुमचं लग्न होत असेल, एकमेकांना पहिला ओळखा की त्याचा स्वभाव कसा आहे, तर तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुमचं एकमेकांसोबत जमणार की नाही. हे कुंडली वगैरे बघणं हे तर ठीक आहे, ही आपली परंपरा आहे, पूर्वीपासून लग्न जमवतात तर कुंडली मिळणं गरजेचं आहे. पण मी म्हणते कुंडली मिळण्याच्या अगोदर एकमेकांचा स्वभाव मिळणं खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे खूप. म्हणजे आपला स्वभाव हेच आपलं रिलेशन पुढे नेतं. तर रिलेशन ह्याच्यावरच टिकून आहे. म्हणून एकमेकांसाठी तुमचं लग्न होत असेल तर तुम्ही एकमेकांना ओळखा पहिला, सुरुवातीला स्वतःला वेळ द्या, एकमेकांशी बोला. आणि तुम्ही कधीतरी असं मुद्दाम त्याच्यासोबत असं करा की त्याला राग येईल, तर तो रागामध्ये तुमच्यासंगती कसं रिॲक्ट करतो आणि नॉर्मली तुमच्यासंगती कसं रिॲक्ट करतो. तर तो रागामध्ये पण तुम्हाला समजून घेत असेल, तुम्हाला कूल डाऊन करत असेल, तर तुम्ही समजून जावा की त्याचा नेचर कसा आहे. जर रागामध्ये तो रागामध्ये तो खूप हे होत असेल आणि स्वतःचा त्याचा राग कंट्रोल नसेल होत, तो काहीही करू शकतो असं तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्ही थोडासा विचार करा. असं लव्ह मॅरेजमध्ये तर माहितीच असतं एकमेकांचा स्वभाव. जर तुमचं अरेंज मॅरेज होत असेल तर अरेंज मॅरेजमध्ये तर या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे. कारण का एकदा लग्न झालं ना की मग पुन्हा या सगळ्या गोष्टी सारख्या नाही होत. लाईफमध्ये एकदाच लग्न होतं, ते पण व्यवस्थित डिसिजन घ्या, लग्न करा आणि आनंदी राहा. पहिली गाडी घेतली होती एवेटर, ती माझ्या आईने घेऊन दिली होती. आणि मग जेव्हा घरातले लोक बोलत होते अरे हिने गाडी कुठून घेतली, अरे हिला गाडी कोणी घेऊन दिली, माहिती आहे माझ्या आईने घेऊन दिली ही गाडी, पण तरीही. आणि ती गाडी रोज त्या गाडीसाठी भांडणं, चावी दे मला, चावी दे मला, माझा हा फ्रेंड मला आज गाडी मागतोय, तो फ्रेंड मागतोय, असं करून रोज त्या गाडीच्या चावीसाठी भांडणं. आणि मग द्यावीच लागायची. आणि नंतर ती गाडी अशी करून शेवटी ती खराब झाली आणि एका जागी एकदम भंगार म्हणून पडून राहिली. आणि ती हळूहळू करून गायब झाली, कायमची गायब झाली ती. मग मी विचारते गाडी कुठे आहे, तर ती गाडी गेली. त्याच्यानंतर मी ट्रॅव्हल करते ट्रेननी, बसने. एकदा आपण जर गाडी चालवायला लागलो ना, मग आपल्याला ट्रॅव्हल करणं खूप डिफिकल्ट असतं की ट्रेनने कसं ट्रॅव्हल करायचं वगैरे. त्याच्यानंतर मग EMIवरती मी फसिनो गाडी घेतली आणि मग रोज त्याच्यावर परत मीच माझी सुरुवात केली. तर या छोट्या गोष्टीवरती रडणं वगैरे सगळं सोडून दिलं मी. आणि मी नाही रडत, मला कितीही प्रॉब्लेम आलेले मी तर देवाकडनं हेच मागते की लाईफमध्ये असे कितीही प्रॉब्लेम आले ना तरी ती झेलण्याची ताकद दे मला, आणि मी झेलू शकते. मी बोलते देवाला, काय रडत नाही की मी असं काय केलं आहे की माझ्या लाईफमध्येच असं का होतं आहे या हे का होतं आहे. नाही, मी नाही रडत, मी रडत वगैरे नाही. मी म्हणे तू मला किती दे दुःख, किती संकट आली ना ते मी सामोरे जाईल त्या संकटांना, मी हारणार नाही. तू मला ना संकट देऊन हारशील पण मी हारणार नाही. सगळ्या गोष्टींची इतकी आदत लागलेली आहे ना, तर
एकदम क्षुल्लक वाटतं त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. अशा खूप काही गोष्टी आहेत, खूप म्हणजे खूप काही गोष्टी आहेत ज्या मी फेस केल्या आहेत, त्या मी सहन केल्या आहेत. मी तुम्हाला नाही सांगू शकत, ॲक्च्युली खरंच नाही सांगू शकत. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या, तर तुम्ही ह्याच्यावरूनच ओळखा की लाईफमध्ये किती स्ट्रेस असतो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या स्टोरी आहेत, सगळ्यांना लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. तर पण रडायचं नाही आपल्याला, हसत हसत लाईफमध्ये पुढे जायचं. आणि लाईफ ही खूप छोटी आहे. आयुष्य व्यवस्थित जगा, आनंदाने जगा सगळ्यांनी, आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही असा कधी कधी विचार करा की रस्त्यावर जे कामं करतात त्यांची मुलं, त्यांना बघा तुम्ही कधीतरी की कसं ते लोक राहत असेल. तेव्हा तुम्ही स्वतःला विचार करा की मी खूप बेटर आहे, की मला देवाने ही चांगली लाईफ दिली. तुम्ही थँक्यू बोला गॉडला की मला तुम्ही त्यांच्यापेक्षा बेटर लाईफ दिली आहे. पण तरी आपण रडत असतो. म्हणून असं स्वतःला मोटिवेट करा तुम्ही. ॲक्च्युली तुम्हाला हे सगळं खरं नाही वाटणार की मी या सगळ्या गोष्टी सहन केल्यात, या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये झाल्यात पूर्वी. ते तुम्हाला खरं नाही वाटणार, पण ॲक्च्युली ही रिअल स्टोरी आहे. जे पण मी तुम्हाला सांगते ना अगदी खरं. पण मी तुम्हाला जे पण सांगते ना, खूप काही अशा गोष्टी आहेत ते न सांगण्यासारख्या आहेत. ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. अशा पण काही गोष्टी आहेत, मी नाही तुम्हाला तुमच्यासमोर सांगू शकत सगळ्या गोष्टी. घर मॅनेज करणं, जॉब करणं हे खूप डिफिकल्ट आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करायचे, कसं बॅलन्स करता आलं पाहिजे, खूप अवघड आहे. आणि ह्या तीन जणांना सांभाळणं म्हणजे खूप हेडेक होतं माझ्यासाठी, खूप हेडेक. जेव्हा पण मंदिरात जायची ना, मी देवाला काहीच नाही मागायची. मी फक्त हेच मागायची की देवा मला शक्ती दे की मी यांना सांभाळू शकते. मी आत्ताही मंदिरात जाते ना, मी देवाला काही मागत नाही, जास्त फक्त हे देते की मला शक्ती दे, मला चांगली हेल्थ दे, जेणेकरून मी ह्यांना सांभाळू शकेन. बस फक्त मी देवासमोर हेच मागत आले आजपर्यंत. लाईफ खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. माझ्या तिन्ही मुलींवर मी खूप प्रेम करते. आणि मला सगळ्यात जास्त स्ट्रेस असतं ते मोनूचं. थोडी सेन्सिटिव्ह आहे ती, लगेच रडते. आधी तिचं कसं आहे ना, जिथे जाईल ना, जिथे लात मारेल तिथे सोनं काढेल. तर काय अजून छोटीच आहे, तिचं तर काय विषयच नाही ती तर. आणि मी ना एक बुक आहे माझ्याकडे, त्याचं मॅनिफेस्ट करते मी आणि त्यांच्याबद्दल लिहून ठेवते की अदितीचं लिहिलं, मोनूचं लिहिलं की हे या लाईफमध्ये हे असं होऊ दे, हे असं सगळं मॅनिफेस्ट मी करून ठेवलेलं आहे. तर ते लोक बघतात ना, हसतात, मम्मी बघ काय करते वगैरे असं हसतात. मला कधी असं वाटतं ना, मला माझ्यानंतर ह्यांना कोण बघेल, कसं करतील हे लोक, कसं मॅनेज करतील, ह्यांना कोण सांगायला नसणार, कसं काय होणार. पण कधी कधी असं वाटतं मला ना, मी एका बुकमध्ये सर्व लिहून ठेवू, सगळ्या गोष्टी लिहून ठेवू, की पुढे जाऊन हे लोक ती बुक वाचतील उघडून तरी ॲटलिस्ट, असं मला सारखं वाटत असतं. युनिव्हर्स हे तुमच्या बिलीव्ह अँड थॉट्सवर काम करतं. म्हणजे आपले थॉट्स एकदम क्लिअर, स्ट्रॉंग आणि एकदम गोल असं ठेवा की नाही मला लाईफमध्ये हवंच. एकदम स्ट्रॉंगली तुम्ही मॅनिफेस्ट करा लाईफमध्ये. आणि असं डोळ्यासमोर ठेवा की मला ही वस्तू मिळाली आहे, ती तुम्हाला नक्की मिळेल. मला असं आहे ना, लाईफमध्ये काही मला इथे असं कोणाबद्दल काही सांगायचं नाही आहे की व्यक्ती अशी होती या ती व्यक्ती अशी होती. मला कोणाबद्दल काही तक्रार नाही आहे. प्लीज कोणाला असं वाटत असेल की आमच्यासाठी बोलतं तर प्लीज, मी तुमच्या कोणासाठी नाही बोलत आहे. ही माझी लाईफ होती जी मी हे जगले, मी नॉर्मल जे आहे मी ते बोलते. आणि माझ्याकडनं काय चुकलं वगैरे असेल तर प्लीज मला माफ करा, कारण का मला एवढी आदत नाही आहे असं सगळं एक्सप्लेन करण्याची. आणि ॲक्च्युली तुम्ही मला बोललात की प्लीज तुम्ही आम्हाला याचा व्लॉग बनवा वगैरे, तर हळूहळू मी स्टार्ट करते. पण मला नाही माहिती माझ्याने हे चांगलं होतं आहे की काय, मला काही माहिती नाही. तर तुम्ही प्लीज मला समजून घ्या आणि